everyone. My name is Achal Oswal and I am second year engineering student from Electronics and Telecommunication Engineering Department. आणि मी पर्पल हॅट इन्स्टिट्यूट हे डिसेंबरमध्ये जॉईन केलेलं सेकंड इयरसाठी M3साठी. तर मग जेव्हा मी ते जॉईन केलं ना तेव्हा खूप भीती होती की म्हणजे M3 खूप हार्ड आहे आणि इंजिनिअरिंगचा सर्वात हार्ड सब्जेक्ट हा M3 असतो असं ऐकलेलं होतं. आणि मग जेव्हा M3ला इथे जॉईन केलं तेव्हा असं वाटलं की खूप सारे फॉर्म्युलेज वगैरे लर्न करावे लागणार आहे असं तसं. आणि जेव्हा मग क्लासला फर्स्ट टाईम मी जेव्हा आली तेव्हा सरांनी फक्त 20 फॉर्म्युलेज लिहून दिले. सर म्हटले याचा अभ्यास कर, तू M3 क्लिअर होऊन जाशील. म्हटलं फक्त एवढ्याच 20 फॉर्म्युलेजनी थोडी ना M3 कसं क्लिअर होऊ शकतं. म्हटलं बघू पुढे आता काय होतं. आणि त्याच्यानंतर मग सरांनी कॅल्सीच्या ट्रिक्स वगैरे शिकवल्या. त्यामध्ये जे एक्झाम्पल सॉल्व करायला अर्धा तास लागायचा ते विदिन 10 मिनिट्स वगैरे मी सॉल्व होऊन जायचे माझ्याकडून. आणि खूप इझी मेथड आहे सरांची M3 शिकवायची. आणि फॉर्म्युलेज वगैरे सर कधीच सांगत नव्हते की पाठ करा. M3चा कुठलाही फॉर्म्युला छोट्यातल्या छोटा किंवा मोठा कुठलाही असो सरांनी कधीच सांगितलं नाही की तो पाठ करा. सर नेहमी म्हणायचे की फक्त सर तो फॉर्म्युला कसा बनतो ना ते शिकवतात. म्हणजे तो फॉर्म्युला बनवायचा कसा हे आपल्याला जर कळालं ना तर तो फॉर्म्युला पाठ करायची गरज नसायची. तर मग माझं एकच सांगणं आहे की जे पण स्टुडंट आता M3 बॅकलॉग आहे किंवा ज्यांना नेक्स्ट सेमिस्टरला M3 द्यायचा आहे त्यांनी नक्कीच एकदा पर्पल हॅट इन्स्टिट्यूटला भेट द्या. आणि 100% शुअर की तुमचं M3 क्लिअर होईलच इथून. आणि थँक्यू सो मच पर्पल हॅट इन्स्टिट्यूट. थँक्यू.